बहिणी, मला आता नाही येणार झोप. तुम्ही जाऊन झोपा, मी जरा वाचत बसते. भाऊजींच्या फोनची वाट पाहतेस ना? हो, पोहोचले असतील ना, अजून फोन नाही केला त्यांनी. बरं बाळू दादा, हे ग्लास जरा आईंच्या खोलीत नेता. हो स्वानंती ताई, हा दुसरा ग्लास कोणाला? बाबांना. स्वानंदी, पण बाबा दूध नाही घेणार, त्यांचं ते औषध. वहिनी, मला माहितीये तुम्हाला काय म्हणायचंय, पण बाबांनी हे सगळं सोडलंय. हो, मला काहीच माहित नव्हतं. तुला कोणी सांगितलं? ज्या दिवशी आपल्या घरात चोरी झाली ना, त्यानंतर हे बाबांशी बोलायला गेले होते आणि बाबांनी स्वतः प्रॉमिस दिलं की ते आता नाही पिणार. असं बाबांनी प्रॉमिस केलं? हो. तुम्हाला माहितीये, हे सांगत होते की बाबांना ना खूप वाईट वाटलं. बाबा, मग तू शिल्लक राहिलाय, घे काय बोलायचं ते बोलून घे. मला माहिती बाबा, तुम्हाला खूप वाईट वाटतंय. आई तुम्हाला सगळ्यांसमोर बोलली, जे घडलं ते सगळ्यांसमोर घडलं, तसं नको होतं व्हायला. पण बाबा, आई खोटं नाही बोलली ना. सगळं ठरवूनच आलंय. मी आता काय बोलणार याच्यावर? काय कारण देणार तुला? व्यसन करण्यासाठी कोणती कारण योग्य नसतात ना बाबा. माणूस दोन कारणांसाठी व्यसन करतो. एक तर सगळंच आहे म्हणून, सत्ता आहे, संपत्ती आहे, चिंताच नाहीये कसली म्हणून करतो. दुसरं म्हणजे काहीच शिल्लक नाहीये म्हणून, सगळंच गमावून बसलाय. बाबा, हे दुष्ट चक्र आहे. मला माहिती तुम्ही या चक्रात अडकला आहात. तुम्हाला खूप त्रास होतोय आणि तुमचा त्रास बघून मलाही खूप त्रास होतोय. हे पण बघा, हे लक्षात येते का, मी अगदी प्रयत्नपूर्वक माझ्या सगळ्या सवयी तुमच्यापासून दूर ठेवल्या. तुम्हाला असं वाटतंय बाबा, आम्ही सगळे गप्प होतो. आई काय बोलत नव्हती, तिने कधी हा विषय पण घेतला नाही. पण सगळ्यांना सगळं माहित होतं, कुणी बोलत नव्हतं. फक्त मी नाही बोललो कारण मला संकोच वाटत होता, भीती वाटत होती. भीती? या घरात माझी भीती वाटते कोणाला? बाबा, खरं तर घरातल्या मोठ्यांची कोणाला भीती नकोच वाटायला, तरच नाती सुरळीत चालतात. मला भीती वाटत होती, पण ती वेगळी भीती होती. तुम्ही पिता ते जर मला कळलं तर तुम्हाला संकोच वाटेल, वाईट वाटेल, ऑकवर्ड वाटेल, गिल्ट फिलिंग येईल असं मला वाटत होतं. आणि म्हणून मी तुमच्याशी कधी बोललो नाही या विषयावर. पण आता हे सगळं सगळ्यांच्या समोर अशा पद्धतीने आलंय, त्यामुळे मला बोलावं लागतं. बाबा, कुणासाठीच नाही, पण प्लीज आईसाठी या सगळ्याचा एकदा विचार करा प्लीज.